36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. काल दिनांक 6 मार्च 2024 रोजी पहाटेच्या सुमारास पिंपळपट्टी जेल रोड भगवती लॉन शेजारी अज्ञात समाजकंटकांनी 2 मोटारसायकल पेटवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या झालेल्या प्रकाराची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक VD श्रीमणवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस हवालदार शंकर काळे, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार नितीन फुलमाळी अशांनी घटनास्थळी भेट दिली. सदर कृत्य करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदरचा गुन्हा हा संशयित आरोपी निखिल संजय बुराडे वयवर्ष 24 राहणार पिंपळपट्टी रोड जेल रोड, निलेश भास्करराव कांबळे वयवर्ष 23 राहणार बालाजीनगर जेल रोड अशांनी केली असल्याचं निष्पन्न झालंय आणि ते गुन्हा करून बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना इंदिरा गांधी पुतळा जेल रोड येथे सापळा रचून मोठ्या शिताबीनं अवघ्या 1 तासाच्या आत ताब्यात घेण्यात आलंय. सदरची कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर श्री सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री VD श्रीमणवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस हवालदार विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस हवालदार शंकर काळे, पोलीस हवालदार गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार नितीन फुलमाळी, पोलीस अंमलदार संजय पोटीदे अशांनी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.